साडेतीन मुहूर्त म्हणजे काय? नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत की साडेतीन मुहूर्त म्हणजे काय असतं. आपण बऱ्याचदा ते ऐकलेलं असेल की काही ठराविक दिवस, ठराविक सण हे साडेतीन मुहूर्तांमध्ये येतात. तर ते साडेतीन मुहूर्त म्हणजे असे दिवस, असे सण आहेत किंवा ते असे योग आहेत, त्या दिवशी आपण कुठलेही शुभ कार्य सुरू करू शकतो. नवीन वस्तू, नवीन वाहन, नवीन कपडे, नवीन अलंकार आपण करू शकतो किंवा वापरायला घेऊ शकतो. मग हे साडेतीन मुहूर्त किंवा साडेतीन दिवस कोणते? तर सर्वात प्रथम येतो गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा, आपला वर्षाचा पहिला दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस थोडक्यात गुढीपाडवा. दुसरं आहे वैशाख महिन्यातील तृतीया, अक्षय तृतीया. त्याचबरोबर तिसरं आहे विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा दिवस. हे झाले तीन मुहूर्त. आणि अर्धा मुहूर्त येतो दिवाळीतील बलिप्रतिपदा किंवा कार्तिक शुक्ल प्रतिपदा. हे साडेतीन मुहूर्त कुठल्याही शुभ कार्याला आपल्याला घेता येतात. म्हणजे या योगावर, या मुहूर्तावर कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करता येतात. मात्र त्याच्यामध्ये अपवाद असा आहे, या साडेतीन मुहूर्तावर सुद्धा जर तुम्हाला मुंज, विवाह किंवा वास्तुशांती करायची असेल तर त्याचे त्याप्रमाणे वेगळे मुहूर्त असतात. त्या दृष्टीने विचार करूनच ते कार्य करावं. म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एखाद्या मुहूर्तावर मुंज केली तर ती चालणार नाही. त्यासाठी ज्याची मुंज करायची आहे त्याला तो दिवस कसा आहे हे पाहणं गरजेचं आहे. तोच नियम विवाहालासुद्धा, तोच नियम वास्तुशांतीलासुद्धा. त्यामुळे साडेतीन मुहूर्तावर सरसकट आपण सर्व काही शुभ कार्य करू शकतो, मंगल कार्य करू शकतो. मात्र त्या दिवशी मुंज, विवाह आणि वास्तुशांती हे करता येत नाही. धन्यवाद. जय गजानन.